आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करा काय आलं आहे त्याच्याबद्दल. फील्ड सेटअप लावून घ्या ही विनंती आहे चिंचपाडा संघाला. आणि शेवटचा कॉल आहे बघा आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुमच्यासाठी. या पुढील सामन्याचा संघ पोहोचलाय. चला स्पीडअप करा चिंचपाडा टीम. हा शेवटचा कॉल आहे बघा तुमच्यासाठी. आता 1 मिनिट फक्त त्यानंतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला स्पीडअप करा आता यापेक्षाही जास्त वेळ मिळणार नाही. पा सामना सुरू करा. वॉर्मअपसाठी चेंडू वगैरे मिळणार नाही आहे कुठल्याही सामन्याला मिळणार नाही. सामना संपल्यानंतर चेंडू देखील जमा करायचे. पंचांना देखील विनंती आहे. नेक्स्ट जो सामना आहे या पुढील सामना त्या संघांना सूचित करण्यात येत आहे की जर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आला नाहीत तर मग तुम्हालाही पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आतापर्यंत 3 संघ ठरलेले आहेत. त्या 3 संघांना आम्ही 2 धावांची पेनल्टी दिलेली आहे. एक संघाचा सामना आम्ही 3 षटकांचा खेळलेला होता कारण ते दोनही संघ अनुपस्थित होते. त्यामुळे या खरं तर नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. यावरती देखील तुम्ही फोकस करा. आणि सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याआधी जर टॉस झाला नाही आणि एखादा संघनायक अनुपस्थित असेल तर मग त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यावरती देखील आपण फोकस करायचं आहे. चला स्पीडअप करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत आजच्या या सुंदर सकाळच्या आजच्या या 3ऱ्या दिवसाची आपण सुरुवात करणार आहोत. टॉस जिंकला होता आई गावदेवी वाकडी या संघानं आणि प्रथमतः फलंदाजी त्यांनी स्वीकारलेली आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आऊ पवारसह आदित्य मोरे, पहिलं षटक घेऊन गोलंदाज संकेत. चिंचपाडा विरोधामध्ये वाकडी. पहिलाच बॉल, आघात करायचा प्रयत्न, उंच गेलाय बॉल हवेमध्ये,
फिल्डर तिकडे आणि एक यशस्वी झेल, पहिल्याच बॉलवरती टिपली विकेट. आदित्य मोरे नावाचा फलंदाज बाद आणि पहिला धक्का टीम वाकडीला. पहिल्याच बॉलवरती ही पडलेली विकेट व्यावसायिक गटामधील खेळाडू आदित्य मोरे याच्या मात्र फलंदाजीचा संपूर्णपणे काढता पाय काढलेला आहे आणि हा पहिला धक्का टीम वाकडीला बसताना आपण बघितला. आदित्य मोरे अगदी कमी वयामध्ये गगनभरारी घेणारा हा खेळाडू अबू पवार याच्या सानिध्यामध्ये आपण पाहिलं की व्यावसायिक गटामध्ये क्रिकेट खेळला. त्यानंतर आता जर पाहिलं तर धनंजय शेठ, नरेश पाटील यांच्या पुरस्कृत खाली आपण पाहतो आज हा संघ उतरताना पाहायला मिळतो. खातं ओपन झालं नाहीये हा मोठा प्रश्न असणार आणि त्यामध्ये हा पहिला धक्का टीमला जरूर बसलाय आणि या धक्क्यापासून आता सावरणं थोडंसं कठीण होऊन बसणार आहे. कारण ज्या वेळेला धक्के बसतात त्यावेळेला अगदी आपण जर पाहिलं तर आपण केलेली गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीवरती बोकं पडली जातात आणि मग त्या गोष्टी सावरणं आणि आवरणं थोडं कठीणच होऊन जातं. एक विकेट आपण पाहिली पहिल्याच बॉलवरती, संकेतला मिळालेली ही सफलता, एक धमाकेदार गोलंदाजीची पेशकश आपल्या माध्यमातून. यावेळचा बॉल मात्र लाईन विस्कलित झालेला आहे तो आणि वाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एका धावेनं अकाउंट ओपन टीम वाकडीचं. एक धाव त्यांना मिळालेली आहे, एका धावेनं धावफलक 1 या आकड्यावरती. सुनील स्पोर्ट चिंचपाडा त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आई गावदेवी वाकडी. फटका खेळलाय प्रशांतनं ऑफसाईडच्या दिशेमध्ये, फिल्डर उपलब्ध. लॉंग ऑफ वरून आपण पाहिलं त्यांनी चांगली दौड लगावली. त्यानंतर हनुमान उडी लगावत चेंडूची अडवण केली, चेंडूला फेकी केली. तोपर्यंत एक सिंगल घेत बॅट्समन जो खेळाडू ओपनिंगमध्ये आपण पाहतोय ओपनिंग प्लेयरच्या स्वरूपात मैदानामध्ये उतरला त्या अबू पवारला अखेरकार स्ट्राईक. यापुढील जो सामना आहे यापुढील जो सामना आहे त्या सामन्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय देवान स्पोर्ट चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे युवा स्पोर्ट नांदगाव. तरी नांदगाव संघाचा संघनायक आणि त्यांच्या समोर असलेलं चिंचपाडा. तर या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आम्ही ते इन्व्हाइट करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. यापुढील सामना असणार आहे, लिडिंग एज होती आय थिंक आणि ही संधीच होती विकेट किपरकडून. ही मोठी चूक मी म्हणेन घडलेली आहे कारण या चुका म्हणजे अबू पवारला जीवनदान देणं आणि अबू पवारला जीवनदान दिल्यानंतर काय घडतं हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. कारण हा खेळाडू विध्वंसकतेनं भरलेला फलंदाज आहे टीम वाकडीचा. त्याच्यासाठी हा चेंडू आपण पाहतोय हलक्यातून ऑफसाईडच्या दिशेमध्ये कट करायचा प्रयत्न. दुसरा धावेचा इकडे येण्याचा निर्णय आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, रिस्की रन टू गेट अँड इट्स कम्प्लीट. जबरदस्त आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट आखत असताना या बॉलवरती एक सिंगल त्यानंतर डबल आणि 2 धावा आल्या असतात. 4च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय गावदे इलन वाकडी संघ. प्रशांत आणि रमेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रशांतनं 1 मध्ये 1चं योगदान तर 2 मध्ये 2 धावा रमेश पवारच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा आहेत, 1 गड्यांचा मोबदला. पहिलं षटक प्रगतीपथावरती सुरू जिथे संकेत या गोलंदाजावरती भार दिलेला आहे पूर्णपणे. कट करायचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा पूर्णपणे डॉमिनेट केलंय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका घेऊ देत नाहीये फलंदाजाला संकेतनं. एक जबरदस्त गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 30 यार्ड सर्कलच्या या षटकामध्ये आपल्या संघासाठी दिलेली. हरिश्चंद्र गायकवाड स्मृती या खरं तर आज जर्सी परिधान करून मैदानामध्ये. इथे पहा हा फटका चांगला खेळलाय, दिशा दिली आहे फाईनच्या रिझन मध्ये. रमेश पवारच्या भात्यामधील हा शस्त्र त्यानं वापरला आणि त्याच्या फेवरेट झोन मध्ये बिझनेस एरियामध्ये खरं तर आता हा समाचार घेत असताना चेंडूचा या बॉलवरती ठोकलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार. 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अंतिम बॉलवरती चौकार लगावत एक इकॉनॉमिकल स्पेल जे बनत चाललं होतं त्याला कुठेतरी मग मीडियम रेंजमध्ये तरी आणावं हाच मनसोबा फलंदाजांनी दाखवला. आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला अंतिम बॉलवरती. षटकाच्या अखेरीस एकूण 8 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. आई गावदे
वाकडी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. वाकडी टीम फलंदाजी स्वीकारली होती टॉस जिंकत. मग हा निर्णय त्यांचा कितपत योग्य आहे हा प्रश्न सर्वांना जरूर पडलेला आहे. गोलंदाज ओमकार केणी, आता ओमकार सुलभ माफ करा, गोलंदाजी करण्यासाठी ते तयार आहे. स्विंगर बॉल टाकायचा प्रयत्न होता. मीडियम पेसनं चेंडू रिलीज केला होता. फिंगर रोल करतोय हा गोलंदाज आणि अगदी मीडियम पेसनं गोलंदाजी, परंतु गोलंदाजीमध्ये इलिगेशन पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त गोलंदाज आहे हा देखील. सुनील स्पोर्ट चिंचपाडा या टीमचा अनेक मैदानं गाजवलीत आपल्या गोलंदाजीच्या कारकिर्दीमध्ये. आता यापुढे पुन्हा एकदा तो तयार आहे. फुल टॉस बॉल आणि समोरून बीमर्कचा इशारा. हाणामारी देखील बॉलवरती खेचलेला एक टॉप शॉट, सिक्सर. धमाका दाखवलाय. ओव्हरस्टेप केला होता खेळाडू. नो बॉलचा इशारा पंचांनी दिला आणि लगेच प्रशांत पाटीलनं आघात केलाय बॉलवरती. खास करून म्हटलं तर बाहुबली आहे या टीमचा प्रशांत पाटील. तितकाच ताकदवर फलंदाज टीम वाकडीचा. एक विकेट पडली. जो आदित्य मोरे जो नियमितपणे आपल्या संघाला सावरत असतो त्या खेळाडूची विकेट पडल्यानंतर आपण पाहिलं की थोडंसं प्रेशराईज झाला होता संघ. परंतु या अशा झटक्यांना सावरत उभं राहणं म्हणजेच जीवन आहे. आणि तेच जीवन आणि खेळ यामध्ये आपण पाहतो फार तर साम्य नाहीये. भरपूर काही साम्य आहे. बॅट्समन पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी ओमकार सुलभ आणि सुलभची सुलभ गोलंदाजी. हा खरं तर फ्रीडचा बॉल आहे त्यामुळे बालंबाल बचावला जाईल प्रशांत. परंतु गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर इलिगेशन पाहायला मिळतं. चेंज ऑफ पेस केला होता बॉलवरती आणि लेग स्टिक वरती बॉल अति वेगानं रिलीज केला होता. यष्टी उद्ध्वस्त देखील झाली. परंतु फ्रीडचा हा कौल असल्यामुळे मी म्हणेन फलंदाज यावेळी पुरताच तक धरून उभा राहण्यासाठी सज्ज असेल. हाही चेंडू आपण पाहिला. स्वाईप करायचा प्रयत्न होता खेळाडूचा. तिथे आपल्याला पाहायला मिळेल 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याचा मोबदला आहे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. या पुढील बॉल टाकण्यासाठी खेळाडू सज्ज होईल. यावेळेचा बॉल हलक्या हाताने मारायचा प्रयत्न आपण पाहतोय. काऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये एक खेळाडू उपलब्ध जाऊन बॉलवरती झडप घालणार, बॉलला उचलणार, पकडणार आणि फेकणार. तोपर्यंत आपण पाहिलं तर दोनही खेळाडूंकडे पुरेसा वेळ आहे इथे धावगती राखण्यासाठी. स्ट्राईक रोटेशनमधील सातत्यपणा त्याने टिकवून ठेवलेला आहे. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हे षटक इथे समाप्त होत आहे. 8च्या सरासरीनं अजूनही आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत. 8च्या सरासरीनं चालायचा निर्णय आपण इथे पाहू शकतो. ओमकार सुलभ खूप छान गोलंदाजी आतापर्यंत आपल्या टीमसाठी देत आहे. सर्वांची मनं जिंकलेली आहेत अनेक मैदानामध्ये. सुनील स्पोर्ट चिंचपाडा म्हटलं तर मग बॅकअपने हा षटक देणार कोण? त्यावेळेला ओमकार सुलभचं नाव नियमितपणे आपण पाहतो सर्वांच्याच तोंडावरती आलेलं आहे, ओठावरती आलेलं आहे. हाही फटका आपण पाहतो तितका छान खेळलेला आहे. ऑफ साईडच्या दिशेमध्ये कट करायचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. परंतु रमेश पवार सारखा बलाढ्य फलंदाज मैदानामध्ये असताना आपण इथे पाहतोय जो धावांचा क्रम आहे, इवन धावांची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर थोडी स्लो मात्र आपल्याला येताना पाहायला मिळते. इवन 4 षटकांचा सामना. आता दुसरं षटक चालू आहे बरं का. यॉर्कर लेनचे बॉलच असे तिखट येतील तर मग तिखट खाण्याशिवाय पर्यायच नाही आहे इथे समोरील फलंदाजांकडे. गोलंदाजीमध्ये परिपक्व असलेला हा संघ सुनील स्पोर्ट चिंचपाडा, त्यांची देखील आपल्याला तितकीच ताकदवर गोलंदाजी सर्वांना एन्जॉय करायला मिळत आहे. 19 धावा धावफलकावरती एक गड्याचा मोबदला आतापर्यंत. छान गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत, 11 धावा खर्च झाल्यात. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या. एक सिक्सर आला होता हा चेंडू आणि गॅप मधून चेंडू सीमारेषा पार रोप वरती आदळतोय आणि येतोय खणखणीत षटकार.
आपण पाहतोय आता संपलेला 2 षटकांमध्ये 25 धावा, 12.50च्या सरासरीनं धावांची ऑर्डर आता मात्र आपल्याला पुढे उच्चांकित होताना जरूर पाहायला मिळाली. यापुढील षटक सतीश मिसाल या खेळाडूच्या हातामध्ये सोपावलेलं पहिलाच बॉल अगदी गुडलँड स्पॉटवरती आपटीबार चेंडूला केलेली सुरुवात. एक धमाकेदार चेंडू. टेनिस क्रिकेट विश्वामधील या चेंडूवरती सर्वाधिक जास्त डॉट बॉल आलेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. हा फटका चांगला खेळलाय, गॅपमधून हा जाईल फटका. फाईन लेगच्या रिजनमध्ये रमेश पवारच्या बॅटमधून निघालेला एक सनसनीत चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती एक गड्याचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आणि एक मनमोहक सकाल. फटका छान आहे, जबरदस्त हा स्ट्रोक आपण पाहतोय. पुन्हा एकदा गॅपमधून चेंडू धाडण्याचा हा निर्णय आणि तितकाच छान स्ट्रोक. सँडी पालकर यांच्या अनोख्या दा. बॉल जातोय सीमारेषा पार. रमेश पवारच्या बॅटमधून एक जबरदस्त षटकार. इलिगन परफॉर्मन्स बॅटिंग अटॅकवरती असताना 2.0 वर्जननं फलंदाजी करतोय रमेश पवार. ओरिजिनल रमेश पवार पाहायला मिळतोय इथे. काढता पाय होणार का काय, आणि तेच झालं अक्षरशः. लिडिंग एज घेत अगदी स्ट्रोक खेळायचा होता फाईन लेग मध्ये. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं लेग स्लिपला एक खेळाडू उपलब्ध होता, त्याच्या हातामध्ये झेल देऊन बसला आणि अगदी ॲक्युरेट झेल आपण पाहतो खेळाडूच्या माध्यमातून तिथे त्याने टिपलाय. फलंदाज बाद झालाय आणि धक्का बसतोय दुसरा टीम वाकलीला. 35 या धावांकावरती रमेश पवार बाद. आपण पाहिले तर वाकडी संघाचे आणि आज ज्या अनुषंगानं फलंदाजी ते करतात ते आपण पाहिलं की सुरुवातीचं षटक थोडं अगदी आपल्याला पाहायला मिळालं जे कठीण गेलं वाकडी संघासाठी. त्यानंतर बॅकअप दिलं होतं, परंतु आता ही पडलेली विकेट आपण पाहू शकतो त्यांना थोडीशी त्रासदायक ठरू शकते. कारण रमेश पवार म्हटलं तर मग विध्वंसकतेनं भरलेला हा फलंदाज आहे आणि या फलंदाजी विकेट आली तिथून मात्र आपण पाहतोय आता इथून कशा पद्धतीनं फलंदाजी होणार. प्रशांत अजून आहे मैदानामध्ये हा प्रश्नच नाही. तेजस पवार देखील तितकाच घातक फलंदाज आहे या टीमचा, ज्यानं आपण जर पाहिलं इन्क्रिमेंटच्या माध्यमातून या संघामध्ये आपलं स्थान पक्क केलेलं आहे, खास करून गोलंदाजी. हा चेंडू आपण पाहतोय अगदी ऑफसाईडला फटकारायचा प्रयत्न होता खेळाडूचा. बॅट आणि बॉलमध्ये तितका छान संपर्क झाला नाहीये, तितका छान सोडा झालाच नाहीये. रमेश पवार हा खेळाडू बाद झाला होता ऑन स्क्रीन. या खेळाडूबद्दल काय सांगायचं. एनडी डिव्हिजनमधील श्रीमंत खेळाडू म्हणून या खेळाडूची गणना आहे. आता श्रीमंत खेळाडू का गणलं जातं या खेळाडूला, कारण टाटा नॅनो कार विजेता खेळाडू, अनेक साऱ्या मालिकावीरचं आपण पाहिलेलं आहे, कित्येक पारितोषिकं जिंकलेले आहेत आणि फक्त पारितोषिकच नव्हे तर अनेक प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. पनवेल तालुक्यातील एक छोटंसं गाव वाकडी, त्या वाकडीला अगदी आपण पाहिलं भारतवर्षामध्ये पोचवण्याचं काम या फलंदाजानं केलं. व्यावसायिक गटामध्ये देखील आपण पाहतो अनेक मैदानं गाजवलेला फलंदाज. तो खेळाडू बाद झाल्यानंतर संघावरती थोडंसं दडपण जरूर जाणवत आहे. 35 धावा झाले धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आतापर्यंत मोजलेला. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तिसरं षटक संपल्यानंतर अंतिम षटक टाकण्यासाठी निवड ध्रुव पाटील, छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू.
यंदाच्या वर्षामध्ये या गोलंदाजी देखील चर्चा आहे. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाकडून ज्या वेळेला ध्रुव पाटील गोलंदाजी करतो त्यावेळेला अगदी आपण पाहिलं तर यूट्यूबवरती व्ह्यूवर्स देखील वाढतात, कारण गोलंदाजीमध्ये आपण पाहतो तशा प्रकारची त्याचं इलिगेशन आहे. परंतु त्या गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय. प्रशांत पाटील समोर आहे आणि तो दाखवून देतोय की पाटील इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ बिग ब्रँड. आणि या ब्रँडला आता बो आपण पाहतोय, शाईन आपण पाहतोय, येतोय चौकार. क्या बात आहे, अप्रतिम इलिगंट परफॉर्मन्स आपण पाहतो. टेरिफिक स्ट्रोक खेळला तिथे फलंदाजानं आणि बॉलला अगदी गॅपमधून ढाळलं होतं. खास करून प्रशांतचा आपण जर फलंदाजीचं स्टेप आउट बघितला तर एक आपण पाहतो जो लोअर टो आहे त्या लोअर टोवरती तो उभा राहून फलंदाजी जास्तीत जास्त करतो ज्यावेळेला स्ट्रोक खेळतो त्यावेळेला. पुन्हा एकदा गॅपमधून अजून एक धमाकेदार स्ट्रोक, बॉल जाईल फाईन लेगच्या रिजनमध्ये. प्रशांत पाटीलच्या बॅटमधून सलग हा दुसरा चौकार. आहेत धावा धावफलकावरती. 8 मध्ये 22चं योगदान, ज्यामध्ये 2 चौकार आणि 2 सिक्सर. आसपास 300च्या स्ट्राईक रेटनंच फलंदाजी आहे, 275चा स्ट्राईक रेट आहे खेळाडूचा. त्यामुळे हा स्ट्राईक रेट मी सांगेन ना की वाकडी संघासाठी खूप लाभदायक आहे. हा फटका खेळलाय मिड विकेटच्या रिजनमध्ये, तिकडे 1 रन ते कंप्लीट करतायत. तेजस पवारला स्ट्राईक रोटेट होणार, एका धावेनं धावफलक पुढे. तेजस पवारचा फलंदाजीचं जर आपण अनुकरण केलं तर मग 2 बॉलमध्ये फक्त अजूनही तो खातं ओपन करू शकला नाहीये. आणि अशा कठीण प्रसंगामध्ये ज्या वेळेला आपल्याला मी म्हणेन संधी मिळते तर त्या संधीचं सोनं करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुढील सामन्याच्या टॉससाठी बघा, देवांश स्पोर्ट चिंचपाडा आणि तुमच्या विरोधामध्ये असलेला संघ युवा स्पोर्ट नांदगाव. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला हा शेवटचा कॉल आहे. इनिंग ब्रेकमध्ये जर आपण इथं आला नाही तर मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे आणि टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आमच्या टॉस बॉक्समध्ये कॉम्बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. यापुढील जो सामना आहे तो असणार आहे देवान स्पोर्ट चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे आयन मोबाईल शॉप युवा स्पोर्ट नांदगाव. प्रतीक उद्धार संघनायक असतील. आम्ही विनंती करतो की आपण आपला संघनायक इथे टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये पाठवायचा आहे. प्रशांत पवार आज मैदानामध्ये वेगळ्याच लयमध्ये. प्रशांत पाटील सरोजनच्या सफाईनं आज गोलंदाजांची तो पिसं उपटताना पाहायला मिळतो. पहा, धमाकेदार परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत त्यानं 10 चेंडू खेळलेत आणि 24 धावा धावफलकावरती जमा केल्यात. संघ पोहोचलाय 46 वरती. म्हणजे आपण जर पाहिलं तर निम्म्यापेक्षाही जास्त धावा प्रशांत पाटीलच्या अगदी टोटल कार्डवरती ॲड आहेत. शेवटचा एक बॉल टार्गेट सेट करण्यासाठी टीम वाकडीकडे. तेजससाठी हा बॉल आणि बॅटची एज घेऊन जातोय बॉल तिकडे. धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला खेळाडूंचा. अगदी धाव पूर्ण झाली आहे का यावरती पंच टीव्ही पंचांकडे वळतायत. आपण जाऊयात टीम फली पाहिली, ती फली कुठेतरी हवेतच राहिली आणि इथे प्रशांत पवार रनआउटच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती बाद झाला. हा धक्का बसला वाकडी टीमला. अशा पद्धतीनं अगदी 46 वरती 3 गड्यांचा मोबदला आपण पाहतोय. इनिंग संपत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर 46 बनवत आई गावदेवी वाकडी या संघानं 47 धावांचं टार्गेट सुनील स्पोर्ट चिंचपाडा या संघासमोर ठेवलेलं आहे. 12च्या सरासरीनं ते चालले आणि मैदानामध्ये फलंदाजी केली.
विलंब न करता या सामन्याच्या नाणेफेकीच्या कौलासाठी ते उपलब्ध व्हायचं आहे. नांदगाव टीम तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण टॉससाठी या. 24 मध्ये 47चं टार्गेट असणार आहे. वाकडी संघासमोर या धावा वाचवण्याचं आता आव्हान आपण पाहतो. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा प्लीज. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती टार्गेटच्या स्वरूपात आता वाकडी संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेत. कसा होणार खेळ पाहण्यासाठी मैदानामध्ये जाऊ. चला स्पीडअप करा आणि लगेच आपण सामना सुरू करा. पंचांकडून ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1. लेट्स बिगिन. आदित्य मोरे पहली गेंद लेकर तैयार है. हल्के हाथों से कट करने का प्रयास बिल्कुल थर्ड मैन के रीजन में. यह शानदार चौका. पहली गेंद पे स्वागत किया बल्लेबाज ने और 4 रन. खिलाड़ी से वहां पे बिल्कुल एक गलती हो गई, लेकिन गलती के ऊपर फिर खामियाजा भुगतना पड़ता है. और इसी के साथ 4 रन की बदौलत बिल्कुल अकाउंट ओपन होते हुए टीम का शानदार बल्लेबाजी का परफॉर्मेंस दिखाते हुए पहली गेंद के ऊपर रोशन पाटिल ने स्वागत किया था बल्लेबाज का. इस बल्लेबाज के बारे में अगर बात करेंगे तो फिर एक खूंखार शिकारी है. रनों का भूखेला है खिलाड़ी. अनेक मैदानों में, बहुत सारे मैदानों में हमने उनको बिल्कुल बरसते हुए देखा है बादलों की तरह. इस खिलाड़ी की विकेट बहुत ही इंपॉर्टेंट विकेट मानी जाएगी टीम वाकड़ी के लिए. और अगर बात करेंगे दूसरे पक्ष से तो बिल्कुल जहाँ पे गेंदबाज आदित्य मोरे की गेंदबाजी है वो भी काफ़ी किफायतशीर गेंदबाजी रह चुकी है अब तक टेनिस क्रिकेट के बिल्कुल कुरुक्षेत्र में. आज उनको रोकने 47 रन. पटकी हुई गेंद की थी बिल्कुल. अंपायर का इशारा था हुआ. यहाँ से वाइड गेंद करार. अनिल टेम्बे सर आज हमारे साथ जुड़ चुके हैं. स्क्वायर लेग रेफरी का काम बिल्कुल संदीप पालकर इनके माध्यम से देखा जा रहा है. 5 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं मैदान के अंदर. उल्टी टोपी पहनकर बिल्कुल रोशन पाटिल तैयार है. 2 गेंदों के ऊपर 4 रनों की एक शानदार पारी उनके माध्यम से. ये भी बढ़िया स्ट्रोक. वहां पे बिल्कुल प्रतीक को चकमा देते हुए गेंद लॉन्ग ऑफ के बाहर. एक और चौका जोड़ा जाएगा टीम चिंचपाड़ा के लिए. शानदार चौका. कम रन है और इन कम रनों में ऐसे चौके आएंगे तो फिर सामने वाले आपके ऊपर भारी पड़ेंगे, जिसमें कोई शक नहीं है. हमेशा हमने देखा है कि आलू को नरम करने वाला वही उबलता पानी अंडे को सख्त कर देता है. जो कठिनाइयां आपके रास्ते में आ जाएगी वो कठिनाइयां आपको उतना ही निर्भर बनाएगी आत्म कि आप एक पक्का होकर बिल्कुल खिलाड़ी बन पाओगे. और खिलाड़ी बनना है तो फिर संघर्ष तो करना ही पड़ेगा. यहाँ पे संघर्ष जारी है. सामने रोशन पाटिल एक तेज तर्रार बल्लेबाज बन के खड़े, जिन्होंने जिस तरीके से आज बल्लेबाजी की शुरुआत की है वो शुरुआत काफी किफायतशीर टीम चिंचपाड़ा के लिए. 9 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुके हैं. अब तक 8 रन रोशन पाटिल ने जोड़े और एक वाइड गेंद का इजाफा हमने देखा था. बची हुई गेंदें होंगी 21 और 38 का लक्ष्य होगा उनके सामने. 47 का टारगेट लेकर अब तक मैदान के अंदर उतरे थे और जो बल्लेबाजी में बिल्कुल शुरुआत उन्होंने की वो शुरुआत काफी धमाकेदार. वेल बिगन इज अ हाफ डन. रोशन पाटिल के बल्ले से यह शानदार स्ट्रोक. 6 रन.
न थके पर कभी ना मैंने हिम्मत हारी है। नाम है रोशन पाटिल, जीतने का जज्बा भी जारी है। मैदान के अंदर तहलका मचाते हुए जिस तरीके से आज स्टेप आउट होकर खेल रहे हैं, आज मानो एक अलग ही लय में वो नजर आ रहे हैं मैदान के अंदर। बल्लेबाजी काफी घातक मानी जाती है इस बल्लेबाज की। 4 गेंदों में 14 दिया है, लगभग 350 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी, जिसमें 2 छक्के हमने देखे, 1 छक्का देखा। ये बिल्कुल कट करने का प्रयास था, रफ्तार से पटकी हुई गेंद की, बिल्कुल तेज तर्रार गेंद थी, लेकिन गेंद वाइड जाते हुए हमने देखी। अंपायर का इजाफा, यहाँ से वाइड गेंद का करार 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। शानदार बल्लेबाजी देखने को मिल रही है। बल्लेबाज काफी सोची समझी रणनीति अपनाते हुए अब आऊ पार को खुद आना पड़ा गेंदबाज के पास, क्योंकि वो जानते हैं ये विकेट अगर आती है तो फिर इस मुकाबले में हम बन सकते हैं, और ये विकेट नहीं आएगी तो फिर इस मुकाबले में हमें बिल्कुल हाथ भी धोना पड़ सकता है। चलो, नांदगांव टीम के कप्तान आपको जल्द से जल्द टॉस के लिए आना है। नांदगांव टीम के कप्तान से गुजारिश है कि जल्द से जल्द आपको फौरन टॉस के लिए यहाँ पे आना है। अगली गेंद लेकर तैयार होंगे गेंदबाज। ये गेंद एक और बार, एक और मर्तबा रोशन पाटिल के बल्ले से ये शानदार सिक्सर। तरीके से रोका। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं, बिल्कुल कोई विकेट का नुकसान नहीं है। और अगर बात करेंगे तो 23.00 के औसत से चल रहे हैं। अब रिक्वायर्ड रन रेट का बात करेंगे तो बिल्कुल 8 रनों की औसत से उनको चलना है। बची गेंदें हो गया 18 गेंदों में 24 बनाने हैं। मैं कहूँगा वाकड़ी टीम के लिए अभी भी समय गया नहीं है। यहाँ से अगर एक आध विकेट आती है तो फिर उनको इस मुकाबले में कुछ करने के लिए बन सकता है, लेकिन विकेट नहीं आती है तो फिर समय आपका साथ नहीं देगा। समय जिसका साथ देता है वो बड़ों बड़ों को मात देता है। अमीर के घर पर बैठा कौवा भी सबको मोर लगता है, और गरीब का भूखा बच्चा भी सबको चोर लगता है। अच्छाई पर सब खामोश रहते हैं, चर्चा अगर उसकी बुराई पर हो तो गूंगे भी बोल पड़ते हैं। यहाँ पे अगर बात करेंगे बल्लेबाजी की तो रोशन की बल्लेबाजी बिल्कुल बल्ले बल्ले कर रही है, लेकिन वाकडी की गेंदबाजी थोड़ी सी हमें बिल्कुल लड़खड़ाती हुई नजर आ रही है। यहाँ से अबू पवार को बैकअप देना होगा, क्योंकि ये खिलाड़ी में वो क्षमता है, वो काबिलियत है, वो काबिलियत आज मैदान के अंदर दिखानी पड़ेगी। कोशिश तो करनी होगी, क्योंकि ऐसा कहा जाता है कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो कोशिश में क्या जुट पाएंगे। ये गेंद अच्छी की थी, बिल्कुल स्लो ओवर गेंद रिलीज की थी। इसी के लिए जाने जाते हैं खिलाड़ी, जिस तरीके से मैदान के अंदर उतरते हैं जो जज्बा लेकर, वो जज्बे की कहानी हमेशा कुछ इस तरीके से लिखते हैं कि वो पन्ना ही फेमस हो जाता है। इस खिलाड़ी का नाम है रमेश पवार, बिलोंग करते हैं वाकड़ी से। अगली गेंद लेकर तैयार है। फिर से एक बार बिल्कुल घुमाव दिया था गेंद को, फिंगर रोल किए थे, ऑन साइड की दिशा में खेला है। वहां पे करण के कैलाश, और कैलाश ने बिल्कुल अच्छी फील्ड का यहाँ से पेश कर देते हुए एक सिंगल से तो नहीं रोक पाएंगे। सिंगल मिल जाएंगे, सिंगल से बढ़ता हुआ स्कोर 24 के ऊपर टीम जा पहुंची है। बगैर विकेट के नुकसान के ऊपर बल्लेबाजी अब तक। अगली गेंद घुमाव दिया था, फिर से एक बार शानदार ये स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, इस बार संकेत, और संकेत के बल्ले से ये शानदार सिक्सर। क्या खूब बल्लेबाजी देखने को मिल रही है। एक तरफ से रोशन पाटिल लगे हुए थे तो दूसरी तरफ से हमने देखा संकेत ने भी वही कारनामा मैदान के अंदर दिखाने का प्रयास दिखाया है। ये भी अच्छी गेंद है और ये भी अच्छा स्ट्रोक हमने देखा। बिल्कुल वो जानते हैं सभी गेंदों के ऊपर हमें बड़े स्ट्रोक नहीं चाहिए। हमें चाहिए क्या, तो हमें बिल्कुल मैदान के अंदर खड़ा भी रहना है ताकि हमारे टीम के ऊपर कोई आँच ना आए। अब बात करेंगे समीकरण की तो बिल्कुल 14 गेंदें बची होंगी और 14 गेंदों में 16 रनों की जरूरत है। टॉस जीतकर बिल्कुल बल्लेबाजी का जो
निर्णय लिया था, क्या वो सही था वहाँ की टीम के लिए, ये भी बिल्कुल सवाल बनेंगे अब। लेकिन उनमें हम अगर बात करेंगे तो खिलाड़ियों की कमी भी थी, तो फिर काफ़ी हद तक कई सारी टीमों को ये बिल्कुल निर्णय को लेना पड़ता है। और देखते अगर बात करेंगे 90% टीमें तो ऐसी है टेनिस क्रिकेट में जो टॉस जीतकर फील्डिंग ही करती है, इस गेंद के ऊपर विकेट मिलती है। और इसी के साथ देरी सही लेकिन रोशन पाटिल की विकेट उनको मिल चुकी है, पहला झटका लगता हुआ टीम सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा को। बार वही पुराना अंदाज लेकर हमने देखा, ये उल्टी टोपी इनकी पहचान है। गायकर हमेशा के देखिए उल्टी टोपी पहनने वाला है बल्लेबाज। सबसे पहले हमने देखा था बिल्कुल अजय कोहली को, वो उल्टी टोपी पहनकर बल्लेबाजी करते थे, वो भी बिल्कुल इसी तरह की बल्लेबाजी को जाने जाते थे। और रोशन पाटिल के भी कई सारे हम बिल्कुल देखते फैंस बन चुके हैं आज इसी बल्लेबाजी के बदौलत। एक मोमेंट हमने देखा कि आहू पार बतिया रहे थे बिल्कुल पारस से, तो फिर वो किस मुद्दे के ऊपर चर्चा हो रही थी ये भी, क्योंकि पारस जो है वो बिल्कुल रील स्टार है, उनके रील्स हमेशा वायरल होते हुए हमने देखे। आज जहाँ पे खिलाड़ी मौजूद नहीं है वहाँ पे पारस, कोई भी फील्ड हो उसमें वो बिल्कुल हमें देखने को मिलते हैं। गेंदबाजी भी कर लेते हैं काफ़ी हद तक अच्छी, अभी सीख रहे हैं। ये वो चेहरा है बिल्कुल पारस। इनका नाम क्या है? एक पारस है, दूसरा भी कुछ नाम है, वो चेंज किया। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर, एक विकेट के नुकसान के ऊपर बल्लेबाजी। मुकाबले में अगर बात करेंगे तो 12 गेंदें अभी भी बची है और 15 रनों की जरूरत होगी। तो यहाँ से जो अगला जो बिल्कुल ओवर आएगा तेजस पवार का, इस ओवर में अगर रन रोकने में कामयाब रहे तो फिर अंतिम ओवर में ये मुकाबला सभी दर्शकों को बिल्कुल जिस तरीके का मुकाबला चाहिए उस तरीके का मुकाबला देखने को मिल सकता है। रिक्वायर्ड रेट जो है बिल्कुल 7.50 का है। तो यहाँ से ये जो मुकाबला है वो थोड़ा सा इजी है टीम चिंचपाड़ा के लिए, लेकिन उनकी जो विकेट आई है वो विकेट उनके थोड़ी सी बिल्कुल अब यहाँ से बर्दाश्त नहीं हो गया और उसमें उसके ऊपर उनको बिल्कुल प्रेशर हैंडल करना पड़ सकता है। चलो नांदगांव टीम, आपको कप्तान को भेजना है जल्दी टॉस के लिए। नांदगांव टीम, ये अंतिम पुकार है आपके लिए, जल्द से जल्द आपको कप्तान को भेजना है। गेंद लेकर तेजस पवार तैयार, बिल्कुल ये घुमाव दिया था गेंद को, ऑफ कट किया था, लेकिन उस गेंद को उतनी अच्छी तरीके से स्ट्रोक में तब्दील किया। ये गेंद रुकनी चाहिए थी लेकिन नहीं रुकी। इसी के साथ गेंद गई सीमा रेखा के बाहर, मिलते हैं 4 रन। क्या बात है, सनी के ऊपर ये बिल्कुल हल्ला उठाते हुए हल्ला कल्लोल बल्लेबाजी। फुलर लेन की गेंद, शानदार ये स्ट्रोक, इसी के साथ 6 रन। मुकाबले से हाथ धोना पड़ सकता है। आपको लाया था बिल्कुल ऐसा बैकअप देने के लिए, लेकिन वो नहीं दिख रहा है अब मैदान के अंदर। 9 गेंदे 5 की आवश्यकता, 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये भी शानदार स्ट्रोक गैप में से निकाला है, एक और 4 रन जोड़े जाएंगे। शानदार चौका संकेत के बल्लेबाजी से। संकेत ने गेंदबाजी भी काफी खूबसूरत दी थी, अब बल्लेबाजी में बिल्कुल 23 रन जोड़ते हुए अपनी टीम के लिए आए।
या सामन्याचा हिरो आपण जाऊयात संकेत ठरलेला आहे या सामन्याचा हिरो. तर नक्कीच आपण जाऊयात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यासाठी प्रल्हाद प्रल्हाद सिन्हर यांच्याकडे आपण जातोय. या सामन्याचा हिरो आपण पाहतोय ठरलेला आहे तो म्हणजेच संकेत. अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, फलंदाजी गोलंदाजी आणि तितकी छान आपण पाहिली फिल्डिंग या खेळाडूची. तर या सामन्याचा हिरो आपण पाहतोय या देवा